सोलापूरला पुण्याच्या धरणातून पाणी मिळणार नाही हे स्पष्टच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांनी सांगितलं। हे माझ्या रक्तात नाहीये, त्यामुळे मी असं करणार नाही। आणि या नियोजनासंदर्भात त्यांनी एकावर चक्क खापरही फोडले। हे खापर नेमकं कुणावर फोडलंय पाहूया। सोलापूरचं उजनी धरण सध्या -6% पोहोचलंय। पाण्याचं नियोजन करण्यात आणि काटकसरीनं पाणी वापरणं गरजेचं असताना ते झालं नाही। त्यांना कालवा सल्लागार समिती जबाबदार असून येणाऱ्या काळात सोलापूरला पिण्याचं पाणी पुरेल इतकं उजनी धरणात असल्यानं पुण्याच्या धरणातून सोलापूरला पाणी देणं शक्य नाही असं स्पष्टच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरच्या दौऱ्यादरम्यान सांगितलंय। नियोजन भवनात आढावा बैठक घेतल्यानंतर अजित पवार हे पत्रकारांसोबत बोलत होते। पुण्यात अनेक धरणं आहेत, पण पुण्याची लोकसंख्या पाहता त्या धरणातलं पाणी या परिस्थितीमध्ये काटकसरीनं पुरवलं जातंय। त्यामुळे पुण्यातल्या धरणाचं पाणी सोलापूरला देणं सध्या तरी शक्य नाहीये। सोलापूर महापालिकेच्या वतीनं समांतर जलवाहिनीचं काम सुरू आहे। त्याचा कमी पडणारा 90 कोटींचा निधी तातडीनं मंजूर केलाय। येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीत उजनी धरणातून दुबार तिबार पंपिंग करावी लागणार आहे। त्यासाठी 3,40,00,000 निधी देण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत। त्यामुळे सोलापूरला आवश्यक पिण्याचं पाणी कमी पडणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले। सोलापूरचे अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलवले यावर पत्रकारांनी छेडलं असता ते म्हणाले, स्वतः अक्कलकोट आमदारांशी संपर्क साधला, याच्याशी सविस्तर चर्चा केली आहे। 2 वेगवेगळी आणि छोटी केंद्र मंजूर झाली होती, त्यातली एक बारामतीला घेतलंय। माझ्या रक्तात नाही, स्वभावात नाही। माझ्याकडे राज्याचा अर्थ विभाग आहे, मी कोणताही विचार करू शकतो। तो GR करताना चूक झाली असेल तर ती मी रद्द करतो। आता उजनीला पाणी बऱ्यापैकी होतं, परंतु ज्या काटकसरीनं ते पाणी वापरायला पाहिजे होतं ते वापरलं गेलं नाही। मायनसमध्ये घातलं। कारण तुम्ही बघा, इथं इरिगेशनचं कुठे आहे का? उजनी शेवटी ज्यावेळेस पाऊस काळ बंद झाला तेव्हा किती टक्के होतं उजनी? 59 म्हणजे आता जवळपास 60%। मग 60% उजनी असताना वरनं तुम्ही म्हणजे हे फारच झालं। हो, तेच म्हणतोय। शेवटी कालवा सल्लागार समिती असते। कालवा सल्लागार समितीत लोकप्रतिनिधी असतात, मंत्री असतात। लोकप्रतिनिधीच ठरवतात की किती पाणी कॅनॉलला सोडायचं, किती पाणी नदीमध्ये सोडायचं। आपल्याला खरा फटका करत बसतो पत्रकार मित्रांनो। सोलापूर शहराला पाणी लागतं किती आणि त्याच्याकरता आपण नदीमध्ये सोडतो किती TMC, त्याचा तुम्ही अंदाज घ्या। म्हणजे हे इतकं, आणि मी वेळोवेळी इतक्यादा त्याच्या संदर्भात आता ह्या आयुक्तांनी बऱ्यापैकी लक्ष घातलेलं दिसतं ना। आम्ही पण आता ती रक्कम द्यायचं ठरवलेलं आहे। ते देऊन ती पाईपलाईन आपली झाली, त्या ज्याला अनेक प्रकारचे अडथळे आले त्याचा हे पण आलेलं आहे आपल्याकडे। साधारण किती % काम झालंय, काय झालंय, तर त्याच्यात त्यांनी फार व्यवस्थित मला माहिती दिली की कशा पद्धतीचं ते काम पूर्णत्वाला। वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरच्या धरणावर अवलंबून असणारं पुणे धरण, तिथलं पॉप्युलेशन किती आहे? आज इतके लाख लोकांना तिथं पाणी दिलं जातं। तिथं पण थोडंसं बचत करूनच पाणी दिलं जातं आणि त्याचं उलट तिथलं शेतीचं पाणी शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी कमी केलं जातं। अशा प्रकारची तिथली परिस्थिती आहे। आता इथं पिण्याकरता जेवढ्या पाण्याची गरज आहे तेवढं पाणी उजनीला आहे, आपण काही काळजी करू नका। त्याबद्दल मला आज पेपरला बातमी वाचायला मिळालेली आहे। मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करेल। जलसंपदा खातं त्यांच्याकडे पाठीमागच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी काही आश्वासन दिलेलं होतं, ते मी त्यांच्या लक्षात आणून देतो की आता लोक त्याबद्दलची वाट बघतायत। आता उजनी पाईपलाईन समांतर जलवाहिनी स्थिती जॅकवेलचं 50% काम झालंय। पाईपलाईन पुरवठा 75 किलोमीटर 110च्या अगेन्स्ट झालाय। पाईप अंतरणं 110च्या अगेन्स्ट 67 किलोमीटर झालंय। हायड्रॉलिक टेस्टिंग 67 किलोमीटरच्या पैकी 34 किलोमीटर झालंय। क्रॉसिंग 63 पैकी 29 पूर्ण झाली। भौतिक प्रगती 100% पैकी 55% पूर्ण झाली। आर्थिक प्रगती 100% पैकी 48% पूर्ण झाली।